27 जून 2024 को वजीर आला सिद्धरामैया और नायब वजीर आला डी.के. शिव कुमार ने नाडा प्रभु केम्पेगौड़ा की 515वीं यौम पैदाइश के मौके पर विधान सौदा बेंगलुरु में केम्पेगौड़ा के मुजस्समे पर फूल चढ़ाए और मीडिया से खिताब किया। नायब वजीर आला शिव कुमार ने भी फूल चढ़ाए और उससे कबल इस हफ्ते के शुरू में डी.के. शिव कुमार ने जश्न का ऐलान भी किया था। कर्नाटक की रियासती हुकूमत ने इसे 2017 में यादगार दिन के तौर पर मनाने का ऐलान किया था और तब से ही केम्पेगौड़ा जयंती हर साल 27 जून को मनाई जाती है। हालांकि इस दिन आम तातील नहीं है, मगर हुकूमत की जानिब से केम्पेगौड़ा की विरासत के एहतराम के लिए मुख्तलिफ तकरीबात का एहतमाम किया जाता है। इन तकरीबात का मकसद नौजवान नस्ल को उनकी शराकत के बारे में आगाह करना है। नाडा प्रभु केम्पेगौड़ा को उनके समाजी इस्लाहात, तामीराती कारनामों और मुअस्सर हुक्मरानी के लिए खुसूसी एहतराम किया जाता है। अपने 66 साला दौरे हुकूमत में उन्होंने अपनी रियाया की जिंदगियों को बेहतर बनाने और तिजारत को आसान बनाने के लिए आबी ज़खायर, मंदिर, किले और दीगर बुनियादी ढांचों की तामीर की। केम्पेगौड़ा की काबिल जिक्र इस्लाहात में बंडी देवरू के दौरान गैर शादीशुदा खवातीन के बाएं हाथ की आखिरी 2 उंगलियों को काट देने के रिवाज का खात्मा भी किया गया। ये रस्म मुरासूक कलिगा कम्युनिटी में रिवाज पजीर थी। कर्नाटक के लोग केम्पेगौड़ा जयंती बड़े जोशो खरोश के साथ मनाते हैं और उनकी नुमायां खिदमात को खराज तहसीन पेश करते हैं। ये सालाना जश्न इस बात को यकीनी बनाता है कि केम्पेगौड़ा की मीरास को आइंदा नस्लें भी महफूज कर लें और उन्हें सराहें। ಇವತ್ತು ನಾಡಪ್ರಭು ಕೆಂಪೇಗೌಡರ ಜನ್ಮದಿನೋತ್ಸವ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದು 515ನೇ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವ. ಬೆಂಗಳೂರು ನಗರವನ್ನು ಕಟ್ಟಿದವರು ಕೆಂಪೇಗೌಡರು, ನಾಡಪ್ರಭು ಕೆಂಪೇಗೌಡರು. ಅವರು ಭಾಳ ಜನಾನುರಾಗಿ ಪ್ರಭುವಾಗಿದ್ದರು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣದೇವರಾಯನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿನ ಸಂಸ್ಥಾನವನ್ನು ಆಳ್ತಾ ಇದ್ದರು. ಬೆಂಗಳೂರು ನಗರವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ಕೆರೆಗಳನ್ನು, ನೂರಾರು ಕೆರೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿದ್ರು. ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಕೆರೆಗಳು ಸ್ಥಾಪನೆಯಾದದ್ದು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೆಂಪೇಗೌಡರ ಕಾಲದಲ್ಲಿ. ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಕಟ್ಟಿಸಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಒಂದೊಂದು ವೃತ್ತಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಪೇಟೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ರು. ಬೆಂಗಳೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕಪೇಟೆ, ದೊಡ್ಡಪೇಟೆ, ನಗರದ ಪೇಟೆ, ಈ ಥರ ಪೇಟೆಗಳು ಇದಾವಲ್ಲ, ತಿಗಳರ ಪೇಟೆ, ಬಳೆಪೇಟೆ, ಚಿಕ್ಕಪೇಟೆ, ಅದಾಯ್ತು, ಚಿಕ್ಕಪೇಟೆ ಆಯ್ತಲ್ಲ, ಇರುತ್ತೆ. ಹೀಗೆ ಅನೇಕ ಪೇಟೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರ ಕೇಂದ್ರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಭಾಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಇವತ್ತು ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ಬೆಂಗಳೂರಾಗಿ ಬೆಂಗಳೂರು ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೆಂಪೇಗೌಡರು ಕಾರಣ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. And his foundation has brought us to a diversity. And on his 500th birthday, we have taken a very great steps to see that his vision will be discussed among all the children of the state on this year. We pray Almighty to give this vision to all of us.